मंडळी आता वाजले 6:30 आणि कणकवली बस स्टँडला आलो. इथून जायचं आहे कणकवली रेल्वे स्टेशनला. पाऊस आणि या ठिकाणी पाणी बघा रस्त्यावरती किती साचला. सगळीकडे पाणी झाला बघा. रस्ते एकदम पॅक झाले. सकाळपासून धो असं पाऊस पडता. आता आम्ही जातो कणकवली रेल्वे स्टेशनला. सुजित पण असा. तर चला, पाऊस काय थांबण्यातलं नाही, त्यामुळे आपली पायी 11 नंबर गाडी काढून आपण मस्तपैकी आता कडेकडेन चलत जाऊया. काय बेकार पाऊस लागता बघा. एकदम पाणी केलंय ना सगळ्या रस्त्यात. थांबाचं अजिबात नावच घेत नाही. मुंबई कधी जाग भेटला, कसा जाग भेटला देऊ जाणो. पाऊस बघा मुंबईत पण तसं लागतं आणि गावात पण तसंच लागतं. बघा हा काय तर लयच अंगार घेतल्या ना पावसानं असा वाटायला लागला. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. तर मंडळी संध्याकाळचे वाजले आहेत आता 7 आणि आपण आलो आहे कणकवली रेल्वे स्टेशनला. पाठीमागे बघू शकता इकडे आहे तिकीट काउंटर. तर मंडळी आज आपण चाललो आहोत ते कणकवली ते ठाणे असा आपण ट्रेनचा प्रवास करणार आहोत. कोणती पण ट्रेन भेटेल, जनरलमधून जाणार आहोत. ठिकाणी कोकण मेवा दुकान आहे. जर तुम्हाला काय कोकण मेवा घ्यायचं असेल तर घेऊ शकता. सगळ्यात त्या ठिकाणी कोकण मेवा म्हणून पण शॉप आहे. त्या ठिकाणी तुम्ही सर्व कोकणचे जो काय मेवा असतात तो घेऊ शकता. तर चला, कुरकुरे वगैरे घेऊन झाल्यात. तर आता जात आहोत इंजिनाकडे. तिकडे आपल्याला डबो खाली भेटत असं वाटतं. तर चला. मंडळी नो यांचा काय झाला माहीत नाही. त्याचं सामान माझ्यामध्ये AC मध्ये चढलेले आणि त्यांचं ट्रेनमधनं सामान खाली उतरून टाकल्याने म्हणून त्यांना एवढं राग गेलो माहीत आहे. भैया लोक सगळे कणकवली स्टेशनला या असा चाललेला बघलास. तर चला, आपली गाडी कधी येता काय बघूया. ही असा दादर सावंतवाडी, ही असा सावंतवाडी दादर. तर मग बघूया, गर्दी मॉप असं म्हणतात. बघूया खयची गाडी भेटतं आपल्या. म्हणजे लई दिवसांनी ही ट्रेन आमका बघूक भेटली. लवकरच आपल्या कोकणात पण या ट्रेनवरनं गाडी येतले. पण लय महाग असत. रेट बघितलं असतं झाले एवढेच गाडी आहे ना. असं ते बघा, तुम्ही पण बघून घ्यावा. लय दिवसांनी आमका या ट्रेन बघूक भेटली. तर मंडळी बघा, आता 8:45 झाले आणि आता आपली ट्रेन येतात. कोकण करण्या साधारण 1 ते 1.5 तास लेट तर बघू. नाही म्हणता गर्दी किती झाली आहे बघा. ते सगळी मंडळी आहे, गर्दी आहे थोडीफार आहे, पण एवढ्या माणसांना जागा पुरेल असं तरी वाटतंय. पण ऑलरेडी भरून इली असा तर आपल्या काय बसाक जागा भेटणार नाही. बघूया आता इंजिन इला. पाऊस काय थांबत नाही. तर डबो पकडूच पहिलो दुसरं बघूया काय जागा भेटता. लगेच चढतंय मंडळी. मस्तपैकी गाडी खाली असा. वर मस्तपैकी जागा भेटली आहे बघा. एकदम खाली ट्रेन असा. तिकडे काय माणसं झोपली आहे आणि आम्ही म्हटलं आधी डबो खाऊन घेऊया. मम्मी एकदम भारीशी शेंगदाण्याची चटणी आणि चपाती दिल्याने. हे घे सोनू ओपन का. सुजित पण असा मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी मला तर लय आवडता. मम्मीच्या हातची खास करू. ते झाकण टाकायचं खाली टाक. एक नंबर. येवा चपाती आणि शेंगदाण्याची चटणी खाऊ आणि मस्त खाऊन मस्त झोपणार आता. तर चला.